कसं आहे, बिग बॉस नाही राहिलं ते त्यांच्या शेजारचं घर आहे असं त्यांना फील होत आहे. त्यामुळे शो चालतोय, सूरज जिंदाबाद, सूरज जिंदाबाद. बिग बॉस हा एक गेम आहे. आता या गेममध्ये अंकिताने स्वतःचा विचार नाही करायचा, तर मग का सूरजचा विचार करायचा? का एवढीच माया निक्की, अभिजित, जान्हवी आणि वर्षाताईला सूरजची येते, तर या लोकांनी त्यांच्या वाटणीची ट्रॉफी जी आहे ते सूरजला देऊन टाकावी. अभिजित सावंत हा डबल ढोलकीच आहे आणि त्याच्यावर मी शिक्का मारतोय मित्रांनो. फायनली महाराष्ट्र ज्या व्यक्तीच्या जर्नीची वाट बघत होता त्या व्यक्तीची जर्नी दाखवण्यात आली, ते म्हणजे सूरज चव्हाण. जान्हवी किल्लेकरची जर्नी दाखवण्यात आली आणि DP दादाची जर्नी दाखवण्यात आली. जर्नीनंतर बिग बॉसने खूप मोठा घोळ घालून ठेवला आहे, त्याबद्दल सुद्धा बोलूया. आणि अभिजितने कशी पलटी मारली आणि हे सगळे कसे सूरजच्या पॉप्युलॅरिटीचा फायदा घ्यायला बघतात आणि स्वतः चांगले कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, याबद्दल बोलूया. तर चला आजच्या एपिसोडच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये काल 4 लोकांच्या जर्नी दाखवण्यात आल्या होत्या आणि आज उरलेल्या 3 लोकांच्या जर्नी दाखवल्या. सुरुवात झाली जान्हवी किल्लेकरपासून. एकंदरीतच काय 15 ते 16 मिनिटाची हिची जर्नी होती आणि या जर्नीमध्ये आपण पाहतोय की जान्हवी किल्लेकरच्या सगळ्या छटा दाखवण्यात आल्या. जान्हवी किल्लेकरचं घरामधलं हसणं असेल, राग असेल, भांडण असेल, लोकांचा अपमान केलेला असेल, या सगळ्या गोष्टी जान्हवी किल्लेकरच्या जर्नीमधल्या दाखवल्या आणि एकंदरीतच काय जर्नी छान वाटली. जान्हवी किल्लेकरने जे काय फुटेज दिले आतापर्यंत बिग बॉसच्या घराला, ते फुटेज बघता जर्नीसुद्धा भारी होती आणि या जर्नीमध्ये तिच्या सगळ्या छटा दिसल्या आणि मला ही जर्नी आवडली. म्हणजे निक्कीच्या जर्नीपेक्षा तर जान्हवीची जर्नी चांगली होती हे सुद्धा म्हणावं लागेल. निक्कीची जर का काल विलन म्हणून जर्नी दाखवली होती, तर जान्हवीची बिग बॉस मराठी सीझन 5ची हिरोईन म्हणून जर्नी दाखवली असं मला वाटतंय. त्यामुळे मला जान्हवीची जर्नी खूप जास्त आवडली. त्यानंतर आले DP दादा आणि DP दादाची जर्नी फक्त 9 ते 10 मिनिटाची होती आणि जर्नी ठीकठाक एडिट केली होती यार. म्हणजे DP दादाने याच्यापेक्षा जास्त फुटेज दिलं होतं, पण ते फुटेज दाखवलंच नाही. आता का दाखवलं नाही मला माहीत नाही, कारण DP दादाने बऱ्याच टास्कमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवला होता, ते टास्क त्या जर्नीमध्ये दाखवलेच नाहीत. जसा काल अंकितावरती अन्याय केला होता, तशाच पद्धतीने आज DP दादावरती अन्याय केला असं मला वाटतंय. आता बिग बॉसच्या मेकर्सनी नक्की काय ठरवलंय त्यांनाच माहीत. त्यांना कोणाला विजय करायचे, कोणाला घरातून बाहेर काढायचे हे ते सांगू शकतात. पण DPच्या जर्नीमध्ये मला खूप ज्या आहेत त्या त्रुटी दिसल्या. अशा पद्धतीची DPची जर्नी या लोकांनी कापली होती, पण जर्नी बघून DP मात्र खुश झाला एकंदरीतच असं म्हणावं लागेल. त्यानंतर मित्रांनो, सगळा महाराष्ट्र ज्या जर्नीची आतुरतेने वाट पाहत होता, म्हणजे सूरज चव्हाणची जर्नी बिग बॉसवाल्यांनी दाखवली. या जर्नीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं? सूरजची इमोशनल साईड पाहायला मिळाली. सूरजचे झापूक झुपूक डायलॉग अनलिमिट वेळा पाहायला मिळाले. त्यानंतर सूरजचा आणि आईवडिलांचा किस्सा परत परत ऐकायला मिळाला. त्यानंतर सूरजचं गणपती बाप्पावरलं प्रेमसुद्धा दाखवलं या जर्नीमध्ये आणि त्यानंतर सूरजच्या आयुष्यात जी घरातील कॅरेक्टर आली होती, त्या कॅरेक्टरचे संवाद आणि सूरजचा बॅकग्राऊंडचा व्हॉइस हेच या जर्नीमध्ये होतं. एकंदरीतच काय सूरजची जर्नी कमी, बाकी घरातल्या कंटेस्टंटची ती जर्नी वाटत होती, कारण सूरजपेक्षा बाकी लोकांनाच त्या जर्नीमध्ये जास्त फुटेज देण्यात आलं होतं. काय सूरजचा जो परफॉर्मन्स आहे आतापर्यंत घरामध्ये एवढा असा राहिला नाही आहे, म्हणजे तो एवढा बोलला नाही आहे घरामध्ये, तर काय दाखवणार? नेहमी एकच डायलॉग नाही दाखवू शकत ना, झापूक झुपूक झापूक झुपूक. त्यामध्ये काहीतरी वेगळे पण दाखवायचं होतं त्यांना. म्हणून काय केलं त्यांनी, सूरजबद्दल जी चांगली चांगली लोकं बोललेत, म्हणजे सेलिब्रिटी चांगले बोललेत किंवा घरातल्या कंटेस्टंटनी त्याला खूप मान सन्मान दिलाय, या गोष्टी जास्त दाखवण्यात आल्या. कारण सूरज तर काहीच बोलला नव्हता. टास्कमध्ये त्याने जो परफॉर्म केला होता त्यासुद्धा काही गोष्टी दाखवल्या आणि मध्येच ज्याने तो आरडाओरडा केला होता तो दाखवला. एकंदरीतच काय मला सूरजपेक्षा जान्हवीची जर्नी आवडली, कारण ती छान एडिट केली होती. कालच्या जर्नीबद्दल जर का बोलायचं झालं तर सूरजपेक्षा अभिजितची सुद्धा जर्नी चांगली होती. सूरजपेक्षा निक्कीची सुद्धा जर्नी चांगली एडिट केली होती. पण सूरजच्या जर्नीमध्ये मला खूप तफावत आढळली. आता बिग बॉसच्या मेकरचा सुद्धा नाईलाज होता ना मित्रांनो, कारण सूरजने असं काही फुटेजच दिलं नाही. सूरजला काही डायलॉग तर असं वाटतं की त्याला बोलायला सांगतात की काय, जसं की घर बांधल्यावर बिग बॉसचं नाव त्याच्यावरती कोरणार आहे, हा डायलॉग सूरजला सुचला. अरे वा, म्हणजे कमालच आहे. मला असं वाटतं की तो बोलायला लावला की काय डायलॉग मला समजत नाहीये. बाकी परत ती सिंपती आहेच, म्हणजे या जर्नीमध्ये पण फक्त सिंपती आणि सिंपती. मला वाटतं बिग बॉस हा गेम नाही राहिला आता यावर्षी.
यावर्षी बिग बॉस म्हणजे सिंपतीचं घर झालेलं आहे आणि आता महाराष्ट्राला बघायला सिंपती आवडती आहे, तर त्यांना ती सिंपती दिली जाते. जे पब्लिकला आवडते ते बिग बॉस डिलिव्हर करते आणि या जर्नीतून सुद्धा तेच दिसलेलं आहे. माझं फक्त इकडे एवढंच म्हणणं आहे की जर का बिग बॉसच्या घरात सिंपत्ती घेऊन ट्रॉफी मिळणार असेल तर प्रत्येक लोकांनी सिंपत्ती घ्यायला हवी होती. अभिजितने घ्यायला हवी होती, त्याचं बोट मोडले, अजून सिंपत्ती मिळाली असती. निक्कीने सिंपत्ती घ्यायला पाहिजे होती, अरबाजने तिला धोका दिला. जान्हवीला जेल झाली, तिने सिंपत्ती घ्यायला हवी होती. अंकिताने सिंपत्ती घ्यायला हवी होती, डीपी दादानी. म्हणजे सगळ्याच लोकांनी जर का सिंपत्ती घेतली असती तर कदाचित ते चित्र वेगळं असतं. आता काय, गेमला गेम सारखं न बघता लोक पर्सनल आयुष्याशी कनेक्ट करतात. कसं आहे, बिग बॉस नाही राहिलं, ते त्यांच्या शेजारचं घर आहे असं त्यांना फील होतंय. म्हणजे कसं, हे बिग बॉसच्या घरातला कार्यक्रम नाही आहे, हा जो आहे त्यांच्या शेजारचं भांडण आहे. त्या भांडणामध्ये हे निक्की, त्याच्यानंतर अभिजित, अंकिता, सूरज ही लोक सामील झालेले आहेत. मग कोण बरोबर आहे, कोण चूक आहे, कोणाची जास्त वाईट परिस्थिती आहे, हे लोक बघितले जात आहे. ह्या घरामध्ये गेम हा क्रायटेरियाच आता राहिलेला नाही आहे. आता सूरज गरीब आहे तर ती बाकी पार्टिसिपेंटची चूक आहे. सूरजवरती लहानपणी अन्याय झाला आहे तर ती अभिजित सावंतची चूक आहे, अंकिताची चूक आहे. सूरजला लिहिता वाचता येत नाही तर या लोकांची चूक आहे. हां, नाही का, सूरजला काही बोलता येत नाही ते सुद्धा याच लोकांची चूक आहे. सूरज बरोबर जे होते ते सगळंच बरोबर आहे, त्यामुळे सूरजला ट्रॉफी द्या आणि बाकी लोकांना फक्त शो पीस म्हणून घरामध्ये आणलेले. आता बऱ्याच लोकांचं हे म्हणणं आहे की बाबा सूरजमुळे शो चालतोय, सूरज जिंदाबाद, सूरज जिंदाबाद. सूरजमुळे शो चालतोय, बाकी लोक असेच आहेत ना. मग बाकी लोकांना आतापर्यंत बाहेरच काढायला पाहिजे होतं आणि सूरजला एकट्याला घरामध्ये ठेवायला पाहिजे होता. मला पण बघायचं होतं की शो कसा चालला असता. बिग बॉसमुळे सूरज आहे, अभिजित आहे, अंकिता आहे, निक्की आहे. बिग बॉसपेक्षा कोणताही कंटेस्टंट मोठा नाही आहे, हे विसरू नका. बऱ्याच लोकांचा हा समज आहे की सूरजमुळे बिग बॉसला एक वेगळा ऑडियन्स मिळाला. असं का वाटतं तुम्हाला की सूरजमुळे वेगळा ऑडियन्स मिळाला? मान्य आहे, सूरजमुळे एक वेगळा ऑडियन्स मिळाला आहे, पण अंकितामुळे पण एक वेगळा ऑडियन्स मिळाला आहे, डीपीमुळे सुद्धा एक वेगळा ऑडियन्स मिळाला आहे, त्या छोटा पुढारीमुळे सुद्धा एक ऑडियन्स मिळाला आहे. आता तो छोटा पुढारी गावातला आहे, त्याच्या आजूबाजूच्या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये पुढारी गेल्याचं कौतुक असणारच बिग बॉसमध्ये. त्या लोकांनी त्याला सपोर्ट केला असेल, ते लोक पुढारीसाठी बघत असतील. बारामतीचा जसा सूरज आहे तसाच वैभव आहे, वैभवसाठी सुद्धा काही लोक टी व्ही बघायला येत असतील. अंकिता कोकणातले आहे तर कोकणातली लोक सुद्धा नवीन जोडले असतील ना बिग बॉससाठी. डीपी हा कोल्हापूरचा आहे तर तिकडल्यासाठी पण नवीन लोक जोडले असतील. अभिजित सावंतला काही हिंदी लोक आली बघायला, काही मराठी लोकांनी त्याला इंडियन आयडलमध्ये बघितलंय, ती लोक आली तिकडे. तर प्रत्येकाने आपापला एक ऑडियन्स आणलेला आहे, फक्त सूरजनेच एकट्याने ऑडियन्स आणलाय असं काही सुद्धा नाहीये. घरामध्ये फक्त गेमबद्दलच चर्चा झाली पाहिजे, कारण हा एक गेमच आहे. रितेश भाऊंनी 1000 वेळा सांगितलंय की हा गेम आहे. या गेममध्ये टीम नाही तर इंडिव्हिज्युअल गेम दाखवायचा आहे आणि मला असं वाटतं की सूरजचा इकडे 0 गेम आहे इंडिव्हिज्युअल. ठीक आहे, आता बऱ्याच लोकांना तो आवडतोय. प्रेक्षक मायबाप आहेत तुम्ही, पण प्रेक्षक मायबापाला ही विनंती आहे की एखादा गरीब आहे हा बिग बॉस जिंकायचा क्रायटेरिया नाही आहे आणि आता तो गरीब राहिलाच नाही आहे. बिग बॉस आठवड्याला 50-60 हजार रुपये त्याला देत असतील. आता घराच्या बाहेर पडल्या पडल्या त्याला एवढ्या सगळ्या सुपाऱ्या भेटतील आणि एवढा सगळा पैसा कमवतो. आता तो कशावरून गरीब राहिलाय? पहिला होता गरीब, तो बिग बॉसमध्ये आल्यापासून तो गरीब नाही राहिला. त्यामुळे मोकार त्याला सिंपती देऊ नका. त्याला ना हे दाखवून द्या की तू स्वतः काहीतरी करू शकतो. ही नेहमी सिंपती देण्यापेक्षा, त्याला बिग बॉसची ट्रॉफी देण्यापेक्षा ना, की त्याला एक बळ द्या की बाबा आता तू इथपर्यंत आलाय, तू हे केलंय तर पुढे जाऊन अजून काहीतरी करशील, तू ग्रेट झालाय. त्याला नेहमी जाणे सूरजला दया दाखवा आणि सूरजला सिंपती देताय, हे कठीण आहे सगळं. म्हणजे समजत नाहीये, गर्दीमध्ये घुसायची सवय झालेली आहे लोकांना. ठीक आहे, सो हे सगळं झालं, जर्नी वगैरे संपली. आता इकडे घातला बिग बॉसने खूप मोठा घोळ. आणि बिग बॉसने काय घोळ घातलाय मित्रांनो माहिती आहे तुम्हाला? जर्नी संपल्या एक टास्क दाखवण्यात आला घरामध्ये जेमिनी ऑइलचा आणि त्यानंतर कट्टू जर्नीहून आलेल्या लोकांबद्दल चर्चा दाखवली. आता हा टास्क कधी शूट झाला आणि तो कधी एडिटमध्ये लावला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर का हा टास्क मध्ये लावला असेल एडिट करून, तो आधी कधीतरी शूट झाला असेल, तर मग बिग बॉसच्या घरामधले बाकी फुटेज पण असं इकडे तिकडे जोडलं जातं का एक स्टोरी लाईन तयार होण्यासाठी? त्याचे काही रेफरन्स न घेता कोणतंही फुटेज कुठं टाकलं जातं का? हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मला सद्यस्थितीत असं वाटायला लागलेलं आहे की हा जो टास्क आहे तो कधीतरी शूट झाला होता, तो मध्येच प्रमोशनसाठी टाकला, पण याने जे आहे ते एपिसोडची लिंक तुटली.
जर्नीवरून आल्यानंतर जे लोकांचं डिस्कशन झालं होतं त्यानंतर हा टास्क दाखवला असता तर ते एडिटिंगची लिंक तुटली नसती, पण हा टास्क मध्येच टाकला. यावरून मनामध्ये कुठेतरी पाल कुसकुसते की बाकी जे आहेत त्या गोष्टी त्या सुद्धा अशाच मध्ये एडिटमध्ये टाकल्या जात आहेत का? कारण 24 तास लाईव्ह तर सुरू नाहीये, त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचे रेफरन्स समजतच नाहीये. त्यामुळे हा सीझन खूप मोठ्या डाऊटमध्ये जातोय असं मला वाटतंय. हा एक एडिटिंग पॅटर्न जो आहे त्या पॅटर्नमध्ये काहीतरी गडबड आहे की काय, असं हा टास्क बघून मला वाटतंय. तुम्ही सांगा मित्रांनो, हा टास्क मध्येच आला की नाही हे तुम्हाला वाटतंय की नाही, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाकी मित्रांनो, अभिजित, निक्की, जान्हवी, वर्षाताई हे अंकिता आणि डीपीला ब्लेम करत आहेत. आता सगळा विषय जे आहे ना मी डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर अभिजित आणि निक्की यांचं असं म्हणणं आहे की सूरजवर अंकिता जळते, सूरजला 6 लाख देत नाही. इव्हन अंकिता जी आहे ती अभिजितची कधीच झाली नाही. निक्कीने तर हे म्हणलं की अख्खं घर तुझ्या आणि माझ्या विरोधात होतं, त्यावर अभिजित हो म्हटलं अक्षरशः. म्हणजे अंकिताने जी अभिजितला मदत केली ती अभिजितला कधीच दिसली नाही. जी डीपीने मदत केली अभिजितला ती कधीच दिसली नाही. यांना फक्त अंकिता आणि डीपीचा आता तिरस्कार वाटायला लागलाय. आता विषय चालू आहे परत त्याच रक्कम देण्याचा विषय. त्यामध्ये सगळ्या घरातल्या लोकांचं हे म्हणणं आहे, वर्षाताई असेल, जान्हवी असेल, निक्की असेल, अभिजितही असेल, की अंकिताला 40,000 मिळायला पाहिजे होते. आता अंकिताने तिची एक टीम म्हणून तिचा एक आकडा सांगितला की मी जे आहे ते अभिजितला 6 लाख देणार होते, मला 4 लाख देणार होते, डीपीला 3 लाख देणार होते, सूरजला 2 लाख देणार होते, असं लाईनअप जे आहे ते अंकिताने सांगितलं. आता काय आहे मित्रांनो, बिग बॉस हा एक गेम आहे. आता या गेममध्ये अंकिताने स्वतःचा विचार नाही करायचा, तर मग का सूरजचा विचार करायचा, मग का वर्षाताईंचा विचार करायचा, मग काय निक्कीचा विचार करायचा? हा, या लोकांना असं का वाटतंय की सगळ्यांनी फक्त सूरजच करावं? जर का एवढीच माया निक्की, अभिजित, जान्हवी आणि वर्षाताईला सूरजची येते, तर या लोकांनी त्यांच्या वाटण्याची ट्रॉफी जी आहे ते सूरजला देऊन टाकावी. सरळ सरळ बोलावं की बाबा आम्ही ही ट्रॉफी जी आहे ते सूरजला देत आहे आणि आम्ही आत्ताच्या आता शो क्विट करतोय, आम्हाला एक सेकंदही बिग बॉसच्या घरात थांबायचं नाही. हा काय प्रश्न आहे की तुला सूरजला 6 लाख का देऊ वाटले नाही? खेळायलात ना तुम्ही, मग गेम खेळा ना, स्वतःसाठी खेळा ना. सूरजचं पुरण काय लावलंय तिकडे? मग एवढीच माया येते तर मला पण बघायचं आहे की अभिजित सावंत हा सूरजला ट्रॉफी देतोय का? जर का सूरजची त्याला एवढीच कीव येते आणि अंकिता त्याला एवढीच वाईट वाटते, तर हा माणूस सूरजला ट्रॉफी देणार का? डबल ढोलकी अभिजित सावंत. फक्त लोकांची सिंपत्ती घ्यायची, सगळ्याबरोबर सो कॉल्ड चांगलं वागायचा प्रयत्न करायचा आणि आपलं खरं रूप जे आहे ते अशा पद्धतीने उघडं पाडून घ्यायचं. बिग बॉसच्या 100 कॅमेऱ्यासमोर अभिजित तुझी ही जी डबल ढोलकी गेम आहे ना ती लपली नाही. सूरजच्या फॅन पुढे चांगलं होण्यासाठी हे दाखवणं की भाई सूरजला तू 6 लाख देत नाहीये, का द्यायचे सूरजला 6 लाख? तिने गेम मध्ये तिचा विचार नाही करायचा का? ती गेम खेळायला नाही आली, फक्त सूरजला ट्रॉफी द्यायला आली अंकिता बालवलकर? का डीपी सूरजला ट्रॉफी द्यायला आहे? बरं त्यांचं सोडा, तुम्ही देणार आहेत का सूरजला ट्रॉफी? सूरज करताय, बाहेरच्या सेलिब्रिटी येऊन घरामध्ये बोलतात की सूरज चांगला आहे, सूरजला खूप सपोर्ट आहे. या गोष्टी ऐकून सूरजचा सपोर्ट बघून तुम्ही या लोकांना कटघऱ्यामध्ये उभे करताय. जान्हवी किल्लेकर अंकिताला कटघऱ्यामध्ये उभे करते की बघा हे सूरजला माहित आहे का? निक्की म्हणते मी 2च दिवस राहिलेत, नाहीतर हे जे आहे ते सूरजला सांगितलं असतं, मी त्याला बोलायला भाग पाडलं असतं. अगं निक्की तांबोळी, तू फिलॉसॉफीच्या गोष्टी झाडूच नको. तुझ्यामध्ये काय नाहीये ते फिलॉसॉफी देण्यासारखं. सगळ्यात घाणेरडा गेम तर तुझा झालाय बिग बॉसच्या घरामध्ये. एक नंबरची विलन दिसली तू, विलन, आणि तू काय फिलॉसॉफीच्या चांगुलपणाच्या गोष्टी सांगते? सूरजला नॉमिनेट करणारी तू, दाखवलं ना सूरजच्या जर्नीमध्ये तू नॉमिनेट केलेलं. तू काय सांगते की अंकिता वालावरकर सूरजच्या बाबतीत विचार का करते? मग आधी का तू सूरजला नॉमिनेट केलं होतं? एवढीच तुला सूरजची माया येते तर? मी काय म्हणतो, आधी काय झालं ते सोडा, सगळ्याच लोकांनी सोडा. ज्यांना ज्यांना सूरजचा पुळका येतोय कंटेस्टंट लोकांना, त्यांनी जे आहे बिग बॉसला हे सांगा की सूरज हा खूप गरीब मुलगा आहे, त्याची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे, तर आम्ही आमची ट्रॉफी सो खुशीने सूरजला देत आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता शो बंद करा आणि आम्हाला व्हॅलेंटरी एक्झिट घ्यायची आहे. आम्ही सूरजसाठी महाराष्ट्रासमोर मोठं मन दाखवतोय, आम्हाला सूरज चव्हाणला ट्रॉफी द्यायची आहे. अंकिता वालावलकर एकदम चुकीचं वागते, कारण अंकिता वालावलकर सूरजला 6 लाख द्यायला नाही म्हटली होती, म्हणून ती खूप चुकीची मुलगी आहे. आम्हाला सूरजची खूप माया येते, तर आम्ही सूरजला ट्रॉफी देत आहे असं अनाऊन्स करा आणि शो सोडून द्या. तुम्ही आहे हिम्मत? अरे तुमच्यामध्ये हिम्मत नाही, तुम्ही ना फक्त सूरजच्या फॅनचा वापर करायचा प्रयत्न करताय. आता सूरजच्या फॅनला
किती त्यांचं कौतुक वाटेल मला माहीत नाहीये, पण जे सूरजचे फॅन पॅडे दादाला नावं ठेवत होते ना, जे सूरजचे फॅन अंकिताला नावं ठेवत होते ना, या सूरजच्या आजच्या एव्हीमध्ये पॅडे दादाचं त्याचं कनेक्शन किती भारी दिसले हे बघा. सूरजला किती समजावून घेतलंय त्यांनी हे सगळं त्या एव्हीमध्ये दिसलेलं आहे. आणि तुम्ही त्या पॅडे दादाला नावं ठेवत होता. आता हे सूरजचं जे आहे ते नाव पुढे वापरून सूरजच्या खांद्यावरती बंदूक ठेवून अभिजित सावंत, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वर्षा गावस्कर हे सगळे लोक जे आहेत ना, नाव मोठं करायचा प्रयत्न करत आहेत. बाय बी टीम मध्ये अंकिताचा तुम्हाला कधीही फायदा नाही झाला. वर्षाताईसाठी अंकिताने कॅप्टन्सी सोडली होती, डीपीने कॅप्टन्सी सोडली होती आणि वर्षाताईला कॅप्टन्सी उमेदवारी दिली होती. आणि वर्षाताई म्हणतात बाई 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 हे किती वाईट आहे अंकिताचं. हा खरंच वर्षाताई, हा सिरियसली काय बोलायचं. म्हणजे ही लोक जसा वेळ बदलेल तसा स्वतःचा मूड बदलणारी लोक आहेत. अंकिता वालावलकर एकदम इकडे करेक्ट आहे, कारण बिग बॉसच्या घरात सगळेच गेम खेळायला आलेत. आता सूरज तिकडे आहे म्हणून अंकिताने त्याचा गेमच खेळायचा नाही. जर का अशी इच्छा असेल अभिजित सावंतची आणि निक्की तांबोळीची, तर या लोकांना म्हणायचं हे लोक सूरजचा फायदा घेत आहेत, सूरजच्या फॅनला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतात आहे. ह्यांना खरी रियालिटी माहीत असून सुद्धा नाटक करतात आहे. ही लोक जे आहेत ना, ड्रामेबाज आहेत आणि खोटारडी आहेत आणि यांचं चरित्र जे आहे ते आज उघडं पडलंय असं मला वाटतंय. तुमचं काय म्हणणं या सगळ्या प्रकाराबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि अभिजित सावंत हा डबल ढोलकीच आहे आणि त्याच्यावर मी शिक्का मारतोय मित्रांनो, शिक्का मारतोय, शिक्का. बाकी आता बिग बॉसनी काय केलंय ते उद्या बोलायचं आपल्याला. उद्या आपला तर रिव्ह्यू म्हणजे एकदम कॉन्ट्रोवर्शियल असणार आहे. बाकी सूरजचं जे काय चाललंय, मी का करतोय सूरजबद्दल असं, हा जर का तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचं एकच उत्तर आहे, सत्य हे नेहमी कडू असतं. जर का रिव्ह्यू आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.